आर्यन आणि त्याचे मित्र कॅन्टीनमध्ये खात बसले होते. सुमितला तितक्यात दिसलं की खुशी कॅन्टीनमध्ये आली होती आणि सगळीकडे पाहत होती. सुमित तिला पाहून घाबरला आणि तो एकदम खाली वाकला आणि त्याचं डोकं टेबलच्या जवळपास खालीच त्याने घातलं होतं. त्याला तसं पाहून ते तिघे एकदम आश्चर्याने सुमितकडे पाहू लागले. काय झालं? असा का लपत आहेस? रिषभने सुमितला विचारलं आणि सुमितने डोकं थोडं वर केलं. अरे ते बघ, ती खुशी आली आहे कॅन्टीनमध्ये. ती नक्की मला शोधत आहे. सुमित खुशीला तो दिसणार नाही एवढंच डोकं वर करून बोलत होता. अरे मग तू लपत का आहेस? खुशी तुझी गर्लफ्रेंडच आहे ना, तुला भेटायला आली असेल, पियुष म्हणाला. नाही, ती माझी गर्लफ्रेंड आहे नाही, होती. ब्रेकअप झाला आहे आमचं 2 दिवसांपूर्वी, सुमित म्हणाला आणि ते तिघे एकमेकांकडे पाहू लागले. ते सगळे सुमितच्या या सततच्या ब्रेकअपला वैतागले होते. अरे 2 आठवडे तर झाले होते का तुम्हाला एकत्र येऊन, लगेच ब्रेकअप पण झालं, पियुष म्हणाला. अरे खूप कटकट करते रे ती, सतत रुसून बसते आणि सतत मी तिचा रुसवा काढावा आणि दिवसभर तिला मनवत बसावं अशीच अपेक्षा असते तिची, म्हणून केलं ब्रेकअप, सुमित अजून खुशीपासून लपत म्हणाला. खुशी अजून कॅन्टीनमध्ये सगळीकडे पाहत सुमितला शोधत होती. जर तुमचं ब्रेकअप झालं आहे तर मग ती तुला शोधत का आहे? रिषभ म्हणाला. ते खुशीसोबत ब्रेकअप केल्यानंतर मी तिच्या बेस्ट फ्रेंडला विचारलं होतं की माझी गर्लफ्रेंड बनशील का म्हणून. तिने मला काही उत्तर देण्याऐवजी सगळं जाऊन खुशीला सांगितलं. त्यामुळे खुशी मला शोधत आहे, सुमित म्हणाला आणि त्या तिघांनी आपापल्या डोक्याला हात लावला. अरे सुमित, तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला आहे का? 2 दिवस देखील झाले नव्हते तिच्यासोबत ब्रेकअप करून आणि लगेच तिच्या फ्रेंडला देखील विचारलंस, पियुष म्हणाला. अरे ती खूप क्यूट वाटली म्हणून विचारलं. मी तुझी देखील ओळख करून दिली होती तिच्यासोबत, तू काही इंटरेस्ट घेतला नाहीस, मग मी सिंगल झाल्यावर तिला विचारलं, सुमित पियुषला म्हणाला. त्या तिघांकडे तर शब्दच नव्हते सुमितच्या बोलण्यावर. नाही, बरोबर आहे, तुला थोड्या ट्रीटमेंटची गरज आहे, थांब 1 मिनिट, पियुष म्हणाला आणि त्याने मागे वळून खुशीकडे पाहिलं. त्या तिघांमध्ये फक्त पियुषनेच खुशीला या अगोदर पाहिलं होतं. खुशी, पियुषने मोठ्यानं खुशीला हाक मारली. तिने पियुषला पाहिलं आणि तिकडे येऊ लागली. सुमितला पियुषने खुशीला हाक मारलेली ऐकून काहीच समजेना. अरे वेडा झाला आहेस काय पियुष? तू तिला इथे का बोलवलंस? अरे जीव घेईल ती माझा, दुसरी तन्वीच आहे ती, सुमित त्याचं डोकं अजून टेबलखाली घालत म्हणाला. तुला गरज आहे त्याची, त्याशिवाय तू सुधारणार नाहीस, पियुष म्हणाला. खुशी तिथे जवळ येत आहे ते पाहून सुमित खुर्चीवरून उठून निघून जात होता इतक्यात खुशी तिथे आली. तिने सुमितचा कॉलर पकडला आणि त्याला परत खुर्चीवर बसवलं. सुमित बसून तिच्याकडे पाहू लागला. अरे हाय खुशी, कशी आहेस? सुमित घाबरत खुशीला म्हणाला. खुशी रागाने त्याच्याकडे पाहत होती. कशी दिसत आहे? खुशी रागात म्हणाली. खूपच रागात, सुमित म्हणाला. ते तिघे मात्र तोंडावर हात ठेवून त्यांचं हसू लपवत मजा घेत होते. तुझी हिंमत कशी झाली माझ्या फ्रेंडला विचारण्याची? मी थोडं रागावले होते तर मला मनवायचं सोडून ब्रेकअप करून निघून गेलास. मी देखील मग विषय सोडून दिला, पण तू तर लगेच दुसऱ्या दिवशीच माझ्या फ्रेंडच्या मागे लागलास. तुला तर मी सोडणार नाही, असं म्हणत खुशी सुमितला मारण्यासाठी काहीतरी शोधू लागली. ते पाहून रिषभने त्याच्या जवळच्या पेनचं टोपण काढलं आणि पेन खुशीसमोर धरला. हे घे, पेनच्या टोकाने त्याच्या मानेवर मारलंस ना खूप लागेल, रिषभ म्हणाला. सुमित त्याच्याकडे रागाने पाहत होता, पण खुशीने ते पेन घेतलं नाही. तिने टेबलवरचा पाण्याने भरलेला ग्लास घेतला आणि सुमितच्या डोक्यावर त्यातलं सगळं पाणी ओतलं. परत जर तू मला माझ्या किंवा माझ्या मैत्रिणींच्या जवळ जरी दिसलास ना तर तोंडाचा नक्षा बदलून टाकेन, लक्षात ठेव हे, खुशी रागात सुमितकडे पाहत म्हणाली आणि जोरात हातातील ग्लास टेबलवर आपटला. त्याच्या आवाजाने ते चौघे देखील दचकले. कधीच नाही येणार, बी डिव्हिजनकडे पाहणार सुद्धा नाही, प्रॉमिस, सुमित म्हणाला आणि खुशी त्याच्याकडे रागात पाहून निघून गेली. खुशी तिथून गेल्यानंतर ते तिघे सुमितकडे पाहून हसू लागले. सुमितने समोरचे टिश्यू पेपर घेतले आणि त्याच्या केसातलं आणि तोंडावरचं पाणी पुसू लागला. तुमच्यासारखे मित्र असल्यानंतर शत्रूंची काय गरज आहे, सुमित त्या तिघांकडे पाहत म्हणाला. जसे तुझे कारनामे आहेत ना त्या मानाने हे थोडं कमीच होतं, पियुष म्हणाला. आर्यन त्याच्या मित्रांसोबत त्याचं दुःख देखील विसरून गेला होता. आज आर्यन आणि तन्वीच्या एकत्र अभ्यासाचा पहिला दिवस होता.
ते दोघे आर्यनच्या घरच्या लायब्ररीमध्ये एका टेबलवर बसून अभ्यास करत होते. तन्वी आर्यनला मॅथ्स शिकवत होती. ती खूप शांतपणे आणि व्यवस्थित त्याला शिकवण्याचा प्रयत्न करत होती. पण आर्यनला काहीच समजत नव्हतं. तन्वीने एकच गोष्ट 2-3 वेळा सांगून देखील आर्यनला समजत नव्हतं. तन्वी मात्र आता थोडी वैतागली होती. आर्यन, हेच किती वेळा सांगितलं मी, तुला कसं समजत नाही? तन्वी वैतागून म्हणाली. कारण मला नाही समजलं. किती अवघड आहे हे. आर्यन देखील चिडून म्हणाला. हे अवघड आहे? अरे हे तर 9वी-10वीमध्ये देखील झालं आहे आणि मी तर तुला अजून किती सोपं शिकवते. तन्वी म्हणाली. मला नाही येत आणि 9वी-10वीमधलं अजून कुणाला लक्षात राहतं? आर्यन म्हणाला आणि तन्वीने डोक्यालाच हात लावला. आता मला समजलं आहे की तू त्या वाकळे सरांकडून का शिकायला नाही म्हणत होतास. तुला शिकवून ना त्यांना जे येत असेल ते देखील ते विसरून गेले असतील. तन्वी म्हणाली आणि आर्यन चिडला. हे बघ, तू फक्त मला चिडवण्यासाठी जर माझी मदत करत असशील ना तर आत्ताच माघार घे. अजूनही वेळ गेलेली नाही. आर्यन म्हणाला आणि तन्वीने त्याच्याकडे पाहिलं. अजिबात नाही. मी जेव्हा एखादी गोष्ट मनावर घेते तेव्हा मी ती पूर्ण करतेच. तन्वी आर्यनकडे पाहत म्हणाली. अच्छा, असं काय भेटणार आहे तुला मला शिकवून? आर्यन म्हणाला. जर मी तुला शिकवू शकले ना तर नक्कीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव येईल. तन्वी म्हणाली आणि आर्यन एकदम हसला. त्याला हसताना पाहून तन्वी देखील हसू लागली. बरं मला सांग, तुम्ही तिघे भाऊ असेच आहात का अभ्यासात? तन्वीने विचारलं. नाही, दादा खूप हुशार आहे. युनिव्हर्सिटी टॉपर होता तो. इंजिनिअरिंग संपायच्या अगोदरच त्याच्याकडे खूप मोठ्या कंपनीचे जॉईनिंग लेटर होतं. 2 वर्ष झाली तो जॉब करतोय आणि खूप मोठ्या पदावर देखील आहे. आर्यन खूप अभिमानाने सांगत होता. आणि अनुज? तन्वीने विचारलं. अनुजचं तर मला नेहमी आश्चर्यच वाटतं. म्हणजे तो दिवसभर व्हिडिओ गेम खेळत असतो, मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर. पण तू त्याचे मार्क्स बघितलेस ना, विश्वास बसणार नाही. त्याचे मार्क्स नेहमी चांगले असतात. त्यामुळे त्याला बाबा काहीच बोलत नाहीत. तो कसा अभ्यास करतो आणि कधी करतो मला तर समजतच नाही. आर्यन म्हणाला. मग तूच का असा आहेस? तन्वी गमतीने म्हणाली. आणि आर्यन चिडून तन्वीकडे पाहू लागला. बरं मला सांग, तुझे बाबा काय करतात? म्हणजे मी इथे येऊन बरेच महिने झाले पण मला माहीतच नाही. तन्वीने विचारलं. ते कॉलेजवर केमिस्ट्रीचे प्रोफेसर आहेत आणि केमिस्ट्रीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट देखील आहेत. आर्यन म्हणाला आणि तन्वी थक्क झाली. काय? पण आपल्या कॉलेजमध्ये तर नाहीत ते. तन्वी म्हणाली आणि आर्यन एकदम हसला. ते आपल्या कॉलेजमध्ये नाहीत म्हणूनच तर मी तिथे आहे. आर्यन म्हणाला पण तन्वीला काहीच समजलं नाही. म्हणजे? तन्वीने विचारलं. ते 11वी-12वीला मी बाबाच्या कॉलेजमध्ये HOD आहेत त्याच कॉलेजमध्ये होतो आणि तिथेच मला माझे 3 मित्र देखील भेटले होते. पण बाबा तिथे असल्यामुळे माझी लाईफ खूपच अवघड झाली होती. सगळे शिक्षक माझ्यावर नजर ठेवून असायचे. मी जर चुकून एखादा क्लास जरी मिस केला तरी शिक्षक बाबांना सांगायचे. आणि मग घरी आल्यानंतर माझी रोज आरती असायची. आणि माझ्यामुळे माझ्या मित्रांना देखील ते सगळं सहन करावं लागत होतं. बाबा त्यांच्यावर देखील नजर ठेवून असायचे. त्या तिघांनी तेव्हाच ठरवलं होतं की 12वी नंतर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार नाहीत आणि मला देखील तिथे अजून थांबायचं नव्हतं. आर्यन सांगत होता. आणि तुझ्या बाबांनी तुझं ऐकलं? तन्वी म्हणाली. नाही, मी जेव्हा त्यांना सांगितलं होतं की मला तिथे ॲडमिशन घ्यायचं नाही तेव्हा देखील घरी खूप भांडण झालं होतं. पण मी माघार घेतली नाही. बाबांना वाटत होतं की मी सायन्स साईड घ्यावी म्हणून मी मुद्दाम म्हणालो की मी आर्ट्सच घेणार. मी अट ठेवली की जर मी सायन्स घ्यावं असं वाटत असेल तर मी दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आणि तुमच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी आर्ट्स ठेवणार. आणि मला माहीत होतं की बाबा मला कधीच आर्ट्स ठेवू देणार नाहीत. आर्यन अगदी अभिमानाने त्याचा प्लॅन सांगत होता. किती हट्टी आहेस तू आर्यन. मग त्यांनी ऐकलं? तन्वी म्हणाली. तरीही ते ऐकत नव्हते. मग मी त्यांच्या कॉलेजमधून आर्ट्सचा ॲडमिशन फॉर्म घेऊन आलो होतो आणि त्यांच्या समोरच भरत बसलो होतो. तेव्हा ते खूप चिडले होते. सायन्सलाच ॲडमिशन घ्यायचं म्हणाले. मग आई आणि दादाने त्यांना समजावलं. मग कुठे जाऊन ते तयार झाले. मग आम्ही चौघांनी एकत्र आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. आर्यनचं एवढं सगळं ऐकून तन्वीने डोक्याला हात लावला. मग हुशार आहे की नाही मी? आर्यन म्हणाला. हो, नक्कीच. अभ्यास सोडून इतर सगळ्या बाबतीत तू खूप हुशार आहेस. तन्वी म्हणाली. बरं ऐक, माझ्याकडे एक आयडिया आहे.
तन्वी म्हणाली. कसली आयडिया? आर्यन म्हणाला. मी तुझ्यासाठी सगळ्या विषयांची एक एक टेस्ट तयार करेन. त्यामध्ये खूप बेसिकपासून थोडे अवघड प्रश्न असतील आणि तू चीटिंग न करता प्रामाणिकपणे मला त्या टेस्ट सोडवून दे. त्यावरून मला समजेल की तुला किती येतं. मग त्यानुसार मी तुला कुठून आणि किती शिकवायचं ते ठरवेन, तन्वी म्हणाली आणि आर्यन डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत होता. एवढं सगळं करणार तू माझ्यासाठी? आर्यन म्हणाला. हो, आता मी मनावर घेतलं आहे तर मी ते पूर्ण करणारच, तन्वी म्हणाली. दुसऱ्या दिवशी तन्वीने आर्यनला टेस्ट दिला आणि आर्यनने देखील प्रामाणिकपणे त्याला जेवढं येईल तेवढं सोडवलं आणि तन्वीला त्या टेस्ट परत केल्या. त्यानुसार तन्वी आर्यनला शिकवू लागली. आज पूर्ण आठवडा झाला तन्वी आर्यनला रोज सायंकाळी शिकवत होती. आर्यनला देखील आता तन्वीचं थोडं थोडं समजू लागलं होतं आणि ती नक्कीच वाकळे सरांपेक्षा चांगलं शिकवते असं त्याला वाटू लागलं होतं. पण तो नक्कीच तन्वीला ते सांगणार नव्हता. तन्वी, हे बघ, बरोबर आहे का हे? आर्यन एक मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तन्वीला विचारू लागला. तन्वीने पाहिलं तर आर्यनने अगदी बरोबर सोडवलं होतं. अरे वा, तुला तर आता बेसिक चांगलं समजू लागलं आहे. आता आपण थोडं अवघड सुरू करू शकतो, तन्वी म्हणाली. काय? हे बेसिक होतं? हेच समजायला मला इतके दिवस लागले. आता ते अवघड कधी समजणार? असं म्हणत आर्यनने टेबलवर डोकं ठेवलं आणि डोळे बंद केले. तन्वी त्याला तसं पाहून हसू लागली. इतक्यात कसा कंटाळतोस आर्यन? अशी कोणती गोष्ट आहे का ज्यात तुला कंटाळा येत नाही? तन्वी म्हणाली आणि आर्यन टेबलवरून तोंड वर करून तिच्याकडे पाहू लागला. हो, फुटबॉल खेळण्याचा मला कधीच कंटाळा येत नाही, आर्यन उत्साहाने म्हणाला. इतका आवडतं तुला फुटबॉल खेळायला? तन्वीने विचारलं. हो, खूप. मागच्या वर्षी माझ्या स्किल्स बघून सिनियरनी मला स्ट्रायकर बनवलं आहे. मला देखील त्याच पोझिशनवर खेळायला खूप आवडतं, आर्यन अगदी उत्साहाने त्याच्या गेमबद्दल सांगत होता. तन्वी ऐकत होती पण तिला काहीच कळत नव्हतं की तो काय बोलतोय. हो का? मला माहीत नाही जास्त काही त्यातलं, तन्वी म्हणाली. मग तू उद्या आमचा गेम बघायला ये ना ग्राउंडवर. उद्या आमची कॉमर्स डिपार्टमेंटसोबत प्रॅक्टिस मॅच आहे, आर्यन म्हणाला. ठीक आहे, येईन मी, तन्वी म्हणाली. दुसऱ्या दिवशी आर्यन जरा लवकरच कॉलेजमध्ये आला होता. तो क्लासमध्ये आला तर अजून जास्त कोण क्लासमध्ये आले नव्हते. आर्यन त्याच्या बाकावर बसला आणि त्याला वाटलं की काल तन्वीने जे शिकवलं होतं ते थोडं पाहावं. आर्यन त्याची वही काढून अभ्यास करत बसला होता. तितक्यात तन्वी क्लासमध्ये आली आणि तिने पाहिलं की आर्यन तिथे अभ्यास करत बसला होता. तिला ते पाहून आश्चर्य वाटलं. ती आर्यनजवळ गेली आणि त्याच्या बाजूला उभी राहिली. आर्यनचं अजून लक्ष नव्हतं. काय करतोयस? तन्वीने विचारलं आणि आर्यनने वर पाहिलं. तू काल दिलेला होमवर्क करतोय, आर्यन हसत म्हणाला. तन्वीने त्याच्या वहीमध्ये डोकावून पाहिलं आणि त्याच्या बाजूला बाकावर बसली. काय सांगतोस? खरंच? तन्वी म्हणाली. मग त्यात न पटण्यासारखं काय आहे? इतके दिवस तुझ्यासोबत मी करतोयच ना अभ्यास, आर्यन म्हणाला. हो, पण तुला क्लासमध्ये कधी अभ्यास करताना पाहिलं नाही ना. नेहमी श्रेयाकडेच पाहत बसलेला असतोस, तन्वी एकदम म्हणाली आणि तिच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडल्यानंतर तिला समजलं की तिने ते बोलायला नको होतं. आर्यनने ते ऐकून लगेच मान खाली घातली आणि त्याच्या वहीमध्ये पाहू लागला. श्रेयाने त्याला नकार देऊन आता बरेच दिवस झाले होते आणि तेव्हापासून त्याने श्रेयाकडे पाहणं पूर्ण बंद केलं होतं. त्याला वाटलं होतं त्यापेक्षा ते खूप जास्त अवघड होतं. तरीही एक दोनदा श्रेया अचानक आर्यनच्या समोर आली होती. तिचं देखील तेव्हा लक्ष नव्हतं, पण आर्यन लगेच तिथून दुसरीकडे निघून गेला होता. श्रेया त्याला जे काही म्हणाली होती त्यामुळे त्याला वाईट नक्कीच वाटलं होतं. त्याला राग देखील आला होता, पण तरीही तो श्रेयाला हेट करू शकत नव्हता. आता तन्वीने अचानक तिचं नाव घेतल्याने आर्यनला देखील थोडं विचित्र वाटलं. सॉरी, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, तन्वी आर्यनकडे पाहत म्हणाली. आर्यन त्याच्या वहीमध्ये बघत होता. जाऊ देते. हे बघ, मी हा मॅथचा प्रॉब्लेम सोडवलेला बरोबर आहे का? आर्यन तन्वीकडे पाहत त्याची वही तिच्याकडे करू लागला. तन्वीने ते पाहिलं. नाही, थोडं चुकलं आहे. थांब मी सांगते, तन्वी म्हणाली आणि आर्यनला ती समजावून सांगू लागली. ते दोघे अभ्यास करण्यात थोडे मग्न झाले होते. तितक्यात बाहेरून श्रेया आणि तिच्या मैत्रिणी क्लासमध्ये आल्या. त्यांना क्लासमध्ये आर्यन आणि तन्वी एकत्र एका बाकावर बसून अभ्यास करताना दिसले. त्या तिघींना देखील त्यांना पाहून थोडं आश्चर्य वाटलं. श्रेयाला देखील थोडं विचित्र वाटत होतं. तिला का तसं वाटत होतं हे तिला देखील माहीत नव्हतं. त्या तिघी लगेच आत येऊन त्यांच्या जागेवर बसल्या.
आर्यन आणि तन्वीचे त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. त्यांच्या मागूनच सुमित, पियुष आणि ऋषभ देखील एकमेकांना काहीतरी सांगत हसत क्लासमध्ये येत होते आणि त्यांना देखील समोर आर्यन आणि तन्वी दिसले. ते देखील एकत्र अभ्यास करत असताना ते तिघे त्यांना पाहून एकदम शांत उभा राहिले आणि एकटक त्या दोघांकडे पाहू लागले. सुमितने त्याच्या दोन्ही हातांनी त्याचे डोळे चोळले आणि परत आर्यन आणि तन्वीकडे पाहू लागला. तुम्हाला देखील तेच दिसत आहे का जे मला दिसतंय? सुमित आर्यन आणि तन्वीकडे पाहत म्हणाला. हो, मला देखील तेच दिसते. ते दोघे एकत्र आणि तेही अभ्यास करत आहेत. त्यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धाचं काय झालं? पियुष म्हणाला. चला बघूया, ऋषभ म्हणाला आणि ते तिघे आर्यन आणि तन्वीजवळ येऊन उभा राहिले. त्या दोघांनी अजूनही वर पाहिलं नव्हतं. गुड मॉर्निंग, सुमित आर्यनसमोर उभा राहून म्हणाला आणि तन्वी आणि आर्यनने वर पाहिलं. अरे, तुम्ही कधी आलात? आर्यन त्या तिघांना पाहून म्हणाला. जेव्हा तुम्ही दोघे अभ्यासात मग्न होतात तेव्हा. काय चालू आहे आर्यन? सुमित म्हणाला. अरे तन्वी मला अभ्यासात मदत करत आहे, आर्यन म्हणाला. आर्यनने त्या तिघांना तो तन्वीकडून मदत घेत आहे ते अजून सांगितलं नव्हतं. खरं तर त्यालाच माहीत नव्हतं की तो तन्वीकडून शिकू शकेल की नाही. सुरुवातीला त्याला वाटलं होतं की ते दोघे अभ्यास करताना सतत भांडतील आणि शेवटी हे सगळं सोडून देतील, त्यामुळे आर्यनने त्यांना सांगितलं नव्हतं. पण आता आर्यन तन्वीकडून चांगल्या प्रकारे शिकत होता, त्यामुळे त्याला त्याच्या मित्रांना सांगायला हरकत नाही असं वाटत होतं. तू अभ्यास करतोयस म्हणजे तू अभ्यास करू शकतोस, सुमित म्हणाला आणि तन्वी त्याच्याकडे रागाने पाहू लागली. करू शकतोस का म्हणजे काय? बिना अभ्यास करता कोण सेकंड इयरपर्यंत कसं येऊ शकतं? तन्वी म्हणाली. ते काय आहे ना वीरू, अभ्यास न करता देखील अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने सेकंड इयरपर्यंत येऊ शकतो आणि आलं देखील आहे, सुमित म्हणाला आणि ते सगळे हसू लागले. पण तन्वीला सुमितने तिला वीरू म्हणल्याने खूप राग आला होता. तू जर मला परत वीरू म्हणालास ना तर तुझं नाक असेल आणि माझा हात असेल, तन्वी रागात म्हणाली आणि सुमितने त्याच्या नाकाला हात लावला. असं काय म्हणत आहेस? आता तू आर्यनची मैत्रीण आहेस आणि आर्यनची मैत्रीण ती आमची मैत्रीण, सुमित म्हणाला. कोण म्हणलं की माझ्या आणि आर्यनच्यामध्ये मैत्री आहे? तन्वी रागात म्हणाली आणि आर्यन तिच्याकडे पाहू लागला. म्हणजे आपण मित्र नाही आहोत? आर्यनने विचारलं. आर्यनला असं वाटत होतं की तन्वी त्याची इतकी मदत करत आहे म्हणजे ते दोघे आता थोडे मित्र झाले आहेत. आर्यन, मी तुला फक्त अभ्यासात मदत करेन असं म्हणाले होते, तुझ्यासोबत मैत्री करेन असं म्हणाले नव्हते, तन्वी म्हणाली आणि आर्यनला देखील लक्षात आलं की तन्वी मैत्रीबद्दल कधीच बोलली नव्हती, त्यामुळे त्याने फक्त होकारात मान हलवली. इतक्यात रूही क्लासमध्ये आली आणि तन्वी तिच्यासोबत जाऊन बसली. दुपारी आर्यन त्याच्या मित्रांसोबत सायन्स डिपार्टमेंटमधील इतर खेळाडूंसोबत फुटबॉल प्रॅक्टिस करत होता. आज त्यांची कॉमर्स डिपार्टमेंटसोबत प्रॅक्टिस मॅच होती. मागच्या वर्षी त्यांच्यासोबतच फायनल मॅच खेळताना सायन्स डिपार्टमेंट हरलं होतं. आर्यन प्रॅक्टिस करत होता तितक्यात मानस तिथे आला. या पूर्ण कॉलेजमध्ये आर्यन जर सगळ्यात जास्त राग आणि हेट कोणाला करत असेल तर तो मानस होता. मागच्या वर्षी आर्यन विनिंग गोल मारणार होता तितक्यात मानसने आर्यनला पायावर मुद्दाम जोरात मारले आणि तो गोल झाला नाही. आणि आर्यनला इतक्या जोरात लागलं होतं की तो पुढे ती मॅच खेळू शकला नव्हता. त्या क्षणापासून आर्यनला मानसचा खूप राग होता. आर्यन एक क्षण देखील मानसला त्याच्या डोळ्यांपुढे पाहू शकत नव्हता. पण सिनियरनी आज त्यांच्यासोबतच प्रॅक्टिस मॅच ठेवली असल्याने आर्यनला मानसला सहन करावं लागणारच होतं. काय चॅम्प, खूप जोरात प्रॅक्टिस सुरू आहे, मानस आर्यनसमोर उभा राहून म्हणाला. हो, कारण आम्ही खेळून मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतो, चिटिंग करून नाही, तुझ्यासारखं, आर्यन मानसकडे रागात पाहत म्हणाला. हरल्यानंतर सगळे असेच म्हणतात. किती काळ रडत बसणार आहेस त्या मॅचसाठी, मानस म्हणाला आणि मानसने त्याच्या पायाजवळचा बॉल हातात घेतला आणि आर्यनसमोर फिरवू लागला. आज बघू तुझी प्रॅक्टिस किती कामी येते ते, मानस आर्यनसमोर बॉल फिरवत म्हणाला. बघशीलच, आर्यन म्हणाला आणि त्याने मानसच्या हातातील बॉलला जोरात त्याच्या हाताने मारून बॉल लांब घालवला. आर्यन त्याच्याकडे रागाने पाहत होता. मानसने बॉल कुठे गेला ते पाहण्यासाठी बाजूला पाहिलं तर बॉल तन्वीच्या पायाजवळ गेला होता.